शिवरायांच्या शिक्षणासाठी शहाजीराजे यांनी हुशार अशा शिक्षकांची निवड केली. शहाजीराजे स्वतःही संस्कृतचे गाढे पंडित होते. वयाच्या 7व्या वर्षापासून शिवरायांचे शिक्षण सुरू झाले. लवकरच शिवबा वाचणे आणि लिहिण्यात पारंगत झाले. वयाच्या 12व्या वर्षी त्यांना युद्धकलेचे शिक्षण सुरू केले गेले. घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे या विद्या शिकण्यास प्रारंभ झाला. काही काळ सोबत घालवल्यावरती शहाजी राजांना मात्र कर्नाटकातील नायकाची राज्य जिंकण्याची मोहीम आली. या मोहिमेवरती जाण्यापूर्वी शहाजींनी जिजाबाई आणि शिवरायांना पुण्यात रवाना केले. पुण्यात परतून जिजाबाई मात्र आनंदी होत्या, पण त्यांना जे पुणे आठवत होतं ते आता तसं राहिलं नव्हतं. बंगळूरच्या जुब्यानंतर शहाजींचे पुण्यावरचे लक्ष कमी झाले. शत्रूंनी पुणे उद्ध्वस्त करून टाकले. लोकांना वावरण्यात संकट निर्माण झाली. मंदिरं उद्ध्वस्त झाली. घर वाडे पडले होते. या गावचे अस्तित्व धोक्यात आले होते. पुण्याचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्याचा कायापालट करणं गरजेचं होतं. जिजाबाई पुण्यात आल्यावरती सर्वात पहिले त्यांनी जंगली प्राण्यांची व्यवस्था केली. लोकांना शेती करण्यासाठी पुन्हा प्रोत्साहन दिले. चोरांचा बंदोबस्त केला. या कामात त्यांना खरी साथ दिली ती कोंढाण्याचे किल्लेदार दादाजी कोंडदेव यांनी. कडक स्वभाव, इमानी सेवक आणि शिस्तप्रिय म्हणून त्यांची ओळख होती. निजामशहाचा वजीर मलिक अंबरप्रमाणेच पुणे प्रांतात दादाजी कोंडदेव यांचे कार्य जमीन महसूल क्षेत्रात प्रचंड मोठे मानले जाते. शिवाजी महाराजांच्या हाताने पुण्याचा कायापालट करण्याचे खरे काम दादाजींनी केले. यासोबतच शिवरायांचे शिक्षण करण्याचे काम दादाजींनी चालू ठेवले. जिजाबाई या सामान्य स्त्री नव्हत्या. त्या लखुजी जाधवांच्या कन्या आणि शहाजी राजांच्या पत्नी होत्या. त्यांना राजकारण आणि युद्धनीतीचे धडे लहानपणापासूनच मिळाले होते. जाधव आणि भोसले या दोन प्रसिद्ध मराठा सरदार घराण्यांची परंपरा त्यांच्या ठायी एकत्र होती. त्या स्वाभिमानी आणि स्वतंत्रता प्रेमी देखील होत्या. वडिलांच्या एवढ्या पराक्रमानंतरही भर दरबारात झालेल्या त्यांच्या हत्येचे ते दुःख त्यांनी पचवले होते. परंतु आपल्या पुत्राने कोणाचीही चाकरी न करता स्वतःचे नवीन राज्य निर्माण करावे हे त्यांचे स्वप्न होते. या विचारानेच त्या शिवरायांना घडवत होत्या. उत्तम राज्यकारभार कसा चालवावा, शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले बांधणे, घोडे व हत्ती यांची परीक्षा घेणे आणि सोबतच गनिमी कावा या सर्व कला हळूहळू शिवरायांना अवगत होऊ लागल्या.